अथ श्री साई सच्चरित अध्याय 6. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरू साईनाथाय नमः. या अध्यायात शिर्डीतील यात्रेची सुरुवात, रामनवमीचा शुभारंभ, मशिदीचे नूतनीकरण वगैरे घटनांचे वर्णन आहे. या सर्व घटनांचा एक मनोरंजक इतिहास आहे व प्रत्येकात बाबांची मोठी भूमिका आहे. बाबांनी हिंदू मुस्लिमांचे सण एकाच दिवशी किती चांगल्या रीतीने करता येतात व त्यामुळे त्यांच्यात एकोपा कसा निर्माण केला हे कळून येईल. सुरुवातीला हेमाडांनी तत्त्वज्ञान सांगताना म्हटले आहे की संसार असो की परमार्थ असो, जर सद्गुरू नावाडी असेल तरच आपली नाव पैलतीऱ्याला पोचेल. सद्गुरूंचे नाव आले की साईबाबा समोर येतात. सद्गुरू म्हणजेच परमेश्वर. भागवत वाचताना साईबाबा कृष्णरूपात उद्धवगीत गाताना दिसतात. रामायणात ते रामरूपी होऊन उभे ठाकतात. त्यांच्या वरदहस्ताने उदी लावली की परमेश्वराचाच हात असल्याने हृदयात आनंद लहरी उसळू लागतात. त्यांच्या स्पर्शाने प्रलयाग्नीतही टिकणारा सूक्ष्मदेह नाश पावतो. अनेक जन्मांच्या जुनाट पापांचे क्षालन होते. अहंभाव रसातळाला जातो. बाबांच्या सद्गुरूंच्या सर्व लक्षणांचा एकत्र प्रत्यय येतो. त्यांची कथा एरवी लिहायला कठीण, पण त्यांची कृपा झाली की आपला हात आपण कामाला लागतो व उत्कृष्ट लेखन निर्माण होते. सद्गुरूंची कृपा अपार आहे. त्यांना लोटांगण घालताच धर्म, अर्थ, काम, मोक्ष यांची एकत्र प्राप्ती होते. कर्म, ज्ञान, योग, भक्ती हे सर्व वेगवेगळे मार्ग त्यांच्याकडेच जातात, कारण तेच परमेश्वर आहेत. मूळ परमात्मा हा स्वयंसिद्ध आहे. त्याच्या मायेने जग निर्माण झाले आहे. त्यासाठी परमेश्वराने प्रथम माया उत्पन्न केली. माया ही परमेश्वरातच विलीन होती, पण जशी ती व्यक्त झाली तशी तिने तमोगुणापासून निर्जीव जडपदार्थ निर्माण केले. नंतर रजोगुणाने चैतन्यमय सृष्टी व जीव निर्माण केले. शेवटी सत्वगुण वापरून बुद्धितत्व निर्माण केले. अशा रीतीने तिच्या कार्याला पूर्णत्व आले. या सृष्टीला परमेश्वराने उत्पन्न केले आहे आणि तिला सांभाळण्याची हमीही दिली आहे. माझी या भक्तांच्या धामी, अन्नवस्त्रास नाही कमी, असे बाबांनी सर्वांना अभय दिले आहे. बाबा म्हणतात, जे माझी सेवा करतात त्यांचा योगक्षेम मी चालवतो. त्यांनी अन्न पाण्याची काळजी करू नये. माझी पूजा करण्यात मन लावावे. कीर्ती, मोठेपणा याकडे लक्ष न देता माझेच मनापासून ध्यान करा. सर्वेंद्रिये भक्तीत बुडवून माझी भक्ती करा. ध्यान करणे, कथा ऐकणे हा सत्संग करा. याने मन समाधानी व भक्तिप्रवण होईल. मनाचा चंचलपणा नष्ट होईल व वृत्ती एकतान होईल. आता शिर्डीत रामनवमी यात्रा भरते त्याविषयी बाबांचे गोपाळराव गुंड नावाचे भक्त होते. त्यांच्या मनात शिर्डीच्या यात्रेची सुरुवात करावी हे आले. त्यांचा विचार माधवराव, तात्या पोते, दादा पोते यांनाही रुचला व त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना त्याची परवानगी मागितली. गावातले कुलकर्णी त्यात आडवे आले आणि यात्रा भरवू नये असा हुकूम आणला. पण बाबांच्या आशीर्वादाचे बळ घेऊन सर्वांनी पुन्हा प्रयत्न केले. मग यात्रा भरवण्याचा हुकूम आला. रामनवमीला मोठ्या थाटामाटात यात्रा होते. बाबांची पूजा केली जाते आणि तासे चौघडे यांच्या गजरात, तात्या पोते यांच्या व्यवस्थापनात सुंदर यात्रा होते. 2 निशाणे मिरवत मशिदीत नेतात व तेथे रोवतात. एक निमोणकरांचे व दुसरे दामोअण्णांचे. त्यानंतर बाबांनी सुरू केलेला उत्सव म्हणजे रामनवमी. कृष्ण जागेश्वर भीष्म यांना यात्रेच्या वेळी हा उत्सवही करता येईल याचे स्फुरण झाले. त्यानंतर त्यांना काका महाजनी भेटले व पूजेस जाताना त्याविषयी चर्चा झाली. त्यांनाही तो विचार आवडला आणि त्यांनी बाबांची परवानगी घेऊन हे करता येईल असे म्हटले. शिर्डीत रामनवमीचे कीर्तन कोण करणार वगैरे प्रश्न होता, पण भीष्म स्वतःच कीर्तनकारही होते. सुंठवडा करायला राधाकृष्णा आई तयार होत्या. अशी आखणी मनात करून मग बाबांशी चर्चा केली. त्यांनी आनंदाने रामनवमी करायला परवानगी दिली. त्याप्रमाणे बाबा लेंडीबागेला जाता सभामंडप सजवला व उत्सवाचा पाळणा बांधला. समारंभ पाहायला लोक जमले. काकांनी पेटीचा स्वर धरला आणि कीर्तनाची तयारी केली. अचानक बाबांनी काकांना बोलवले. आता बाबा ऐनवेळी मनाई करतील अशी काकांना भीती वाटली, पण बाबांनी पूर्ण ऐकून घेतले आणि उत्सव करून घेतला. रामजन्माचा उत्सव करताना गुलाल उधळला गेला
तो बाबांच्या डोळ्यात जाऊन बाबा अचानक संतापले आणि त्यांनी आरडाओरडा शिव्याशाप सुरू केला. पण त्यांचा रामजन्माचा आवेश होता. दुर्वृत्ती रूपी राक्षस आणि अहमचा रावण यांच्या विनाशासाठी ते रामाचे रूप होते. भक्त मात्र घाबरले. राधाकृष्ण आई तर लवकर पाळणा सोडवण्यासाठी विनवू लागल्या. काका पाळण्याकडे जाताच बाबा काकांच्यावर संतापले. त्यांनी कृष्णजन्म व गोपाळकाला दुसऱ्या दिवशी केल्याशिवाय पाळणा सोडवू दिला नाही. नंतर हे उत्सव दरवर्षी होऊ लागले. त्यानंतरच्या वर्षी बाळाबोवांनी कीर्तन केले. त्यानंतरच्या वर्षीसुद्धा बाळाबोवांनाच यावे लागले. खरे तर बिराड सिद्धकवठे नावाच्या गावात ते दरवर्षी रामजन्माचे कीर्तन करीत. पण त्या वर्षी त्या गावात महामारी असल्याने ते शिर्डीला येऊ शकले. साईबाबांनी त्यांचा आदर सत्कार व भरपूर बिदागीही दिली. पुढे बाबांनी हा उत्सव दासगणूंवर सोपवला व तो उत्सव आजतागायत उत्तम रीतीने सुरू आहे. अन्नसंतर्पण, मंगलवाद्यांचा गजर, बाबांचा नामघोष यांनी तो पार पडतो. जसे यात्रा, रामनवमी वगैरे उत्सव सुरू झाले तशी गोपाळराव गुंडांच्या मनात मशिदीचा जीर्णोद्धार करण्याची कल्पना स्फुरली. पण तो त्यांचा योग नव्हता. ते नानांकडून घडवून आणले. फरशी काकांसाहेब दीक्षिताकडून करून घेतली व बाबा तिथल्या गादीवर बसू लागले. पुढे 1911 साली दीक्षितांना मशिदीच्या छोट्याशा अंगणाच्या जागेवर सभागृह करावे असे वाटले. त्यासाठी खांब कैच्या मागवल्या, पण तोही मोठा खटाटोप झाला. रात्री फक्त खांब रोवत आणि सकाळी बाबा उपटवीत. अशा रीतीने काम रखडत चालले होते. एकदा तर बाबा इतके संतापले की त्यांनी तात्यांची मान धरली व दुसऱ्या हाताने खांब हलवू लागले. रागाने त्यांचा फेटाही काढला आणि पेटवून दिला. अर्थात भक्त घाबरले व पळापळ सुरू झाली. पण बाबा शांत झाले. बाबांनी तेव्हा भागोजी शिंदे, माधवराव सर्वांच्यावर आरडाओरडा केला. पण नंतर ₹1 तिथेच टाकून कामाचा सुमुहूर्तही केला. लोक चकित झाले. त्यांना बाबा का रागवले आणि का शांत झाले हे कळणे अशक्य होते. त्यानंतर तो सभामंडप पूर्ण होऊ दिला. पुढील अध्यायात साईबाबांचा धर्म, शिर्डीतल्या मंदिरांचा त्यांनी केलेला जीर्णोद्धार, भक्तांचे संकट निवारण याविषयी ऐकू. श्री सद्गुरू साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु.